नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 58 अहर्तांच्या वेदना. भंते नागसेन, तुम्हा लोकांचे म्हणणे आहे की अहर्तांना फक्त शारीरिक ही एकच वेदना होत असते, मानसिक वेदना होत नसते. तर मग भंते, मानसिक वेदनांवर त्यांचा ताबा नसतो का? होय महाराज, गोष्ट अशीच आहे. भंते, अरहंतांनी आपल्या शारीरिक अनुभवांवर ताबा मिळवून घेऊ नये ही बाब बरोबर वाटत नाही. एखादी चिमणी सुद्धा आपल्या घरट्यावर अधिकार ठेवते. महाराज, जे 10 गुण जन्मांतरी सुद्धा शरीराला चिटकून राहणारे आहेत ते असे: सर्दी, गरमी, भूक, तहान, मलविसर्जन, मूत्रविसर्जन, थकवा, म्हातारपण, रोग आणि मृत्यू. या अशा बाबी आहेत की त्यावर अरहंतांचा कोणताच अधिकार चालत नाही. भंते, आपल्या शारीरिक बाबींवर अहर्तांचा काहीच अधिकार चालत नाही. याचे कारण काय? कृपा करून मला हे समजावून सांगा. महाराज, पृथ्वीवर राहणारे सर्वच जीव तिच्यावरून चालतात, फिरतात आणि आपले कामकाज करतात. महाराज, तर त्या सर्वांचाच त्या पृथ्वीवर अधिकार असतो का? किंवा त्या सर्वांनी तिला वश करून घेतले असते का? मुळीच नाही भंते. महाराज, त्याचप्रमाणे अहंताचे चित्त शरीराच्या आधाराने परिवर्तित होत असले तरी पण तिच्यावर ते हुकूमत गाजवू शकत नाही. भंते, सर्वसाधारण लोक मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या वेदनांचा अनुभव करतात. याचे कारण काय? महाराज, सर्वसाधारण लोकांचे चित्त अभ्यासाद्वारे वश केलेले नसते, म्हणूनच त्यांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही वेदनांचा त्रास होतो. भुकेने व्याकुळलेला बैल. महाराज, चारा पाणी न मिळाल्यामुळे भुकेने व्याकुळ असलेला शक्तिहीन बैल एखाद्या गवताच्या लहानशा कमजोर दोरीने किंवा एखाद्या वेलीने सुद्धा बांधला जाऊ शकतो. परंतु तीच भुकेची आग कुपीत होऊन भडकली तर चांगली मजबूत दोरीही तोडून पळून जाऊ शकतो. महाराज, याप्रमाणेच चित्त चंचल झाले असता शरीर तळमळून जाते आणि वापस जाण्याचा विचार करते. अभावित चित्त वेदनामुळे थरथर कापू लागते, ओरडते आणि हाय हाय करते. महाराज, याच कारणामुळे सर्वसाधारण लोकांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या वेदना सतावीत असतात. भंते नागसेन, असे आहे तर अरहंतांना शारीरिक वेदनाच का होतात, मानसिक का होत नाहीत? महाराज, अरहंत आपल्या मनाला भावनांचा अभ्यास करून पूर्णतः वश करून घेतात. त्यांचे मन पूर्णपणे त्यांच्या अधिकारात झालेले असते. ते आपल्या इच्छेप्रमाणे फिरवू शकतात. त्यांना जर काही दुःख झाले तर जगाच्या अनित्यतेबद्दल दृढतापूर्वक विचार करतात, जणू काही आपल्या चित्ताला समाधीरूपी खुंट्याला बांधून ठेवतात. यामुळे त्यांचे चित्त चंचल न होता स्थिर आणि दृढ राहते. दुःखामुळे त्यांचे शरीर कितीही तळमळू लागले व लोळू लागले तरी त्यांच्या मनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. महाराज, याप्रमाणे अरहंतांना केवळ शारीरिक वेदना होतात, मानसिक वेदना मुळीच होत नसतात.
भन्ते नागसेन, दुःखामुळे शरीर कितीही तळमळले, लोटपोट होऊ लागले, तरी पण चित्त मात्र स्थिर आणि दृढ राहतो, ही तर फारच मोठी गोष्ट झाली. कृपा करून एखादी उपमा देऊन स्पष्ट करावे. महाराज, समजा एखादे फार मोठे हिरवेगार झाड आहे. त्याचे खोड ही धत्यामाने फारच मोठे आहे. त्याच्या फांद्या सुद्धा चहुफेर लांब लांब पसरल्या आहेत. तेव्हा कधी जोराचा वारा आला आणि सर्व फांद्या मागे पुढे व आजूबाजूला हलू डोलू लागल्या असता, महाराज, त्या वाऱ्याने याच झाडाचे ते खोड सुद्धा हलू लागते का? भन्ते, मुळीच नाही. महाराज, त्या खोडाप्रमाणे अरहंतांचे चित्त स्थिर व दृढ समजले पाहिजे. भन्ते नागसेन, किती आश्चर्यकारक आहे, किती अद्भुत आहे. याप्रमाणे सतत प्रज्वलित राहणारा धर्मप्रदीप मी कधी आजपर्यंत पाहिला नव्हता. उपभाग 59. गृहस्थाचे पाप. भन्ते नागसेन, कोणी एका गृहस्थाने पराजिक पाप केले आणि त्यानंतर तो प्रवर्जित झाला. आता त्याला हेही स्मरण राहिले नाही की आपण गृहस्थ असताना पराजिक पाप केले होते आणि दुसऱ्याने सुद्धा कधी त्याला त्या पापाची आठवण करून दिली नाही. अशा अवस्थेत आता तो अरहंत पदाचा लाभ करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर त्याला अरहंत पदाचा लाभ करून घेण्यात सफलता मिळू शकणार नाही. त्याचप्रमाणे सत्यपथावर येण्याचा जो त्याचा हेतू होता तो एकदमच नष्ट झाला आहे. त्यामुळे त्याला सफलता मिळणार नाही. भन्ते नागसेन, तुम्ही लोक असेही सांगत असता की आपण केलेल्या पापांची आठवण होताच पश्चाताप होतो. पश्चातापामुळे चित्त गूढ बनते. चित्त गूढ बनल्यामुळे सत्याकडे त्याची गती वाढत नाही. जर अशीच बाब असेल तर पापांची आठवण होत नसल्यामुळे त्याला पश्चातापही होणार नाही व त्याचे चित्त सुद्धा गूढ बनणार नाही. आणि चित्त जर गूढ बनले नाही तर त्याची गती सत्याकडे का बरे वाढणार नाही? या गूढ प्रश्नाचे 2 उलटे परिणाम निघतात. तेव्हा जरा विचारपूर्वक उत्तर द्यावे. महाराज, चांगल्या प्रकारे मशागत केलेल्या आणि उपजाऊ ओलीत केलेल्या शेतात विचारपूर्वक वेळेवर चांगले बी पेरले तर ते उगवेल की नाही? होय भन्ते, अवश्य उगवेल. महाराज, तेच बी एखाद्या मोठ्या खडकावर फेकले तरी तेथे उगवेल का? मुळीच नाही भन्ते. महाराज, तेच बी चांगल्या उपजाऊ जमिनीत पेरले असता उगवते आणि खडकावर टाकले असता उगवत नाही. याचे कारण काय? भन्ते, खडकावर बीज उगविण्याचे साधन हेच उपलब्ध नाहीत आणि साधन सामुग्रीशिवाय बीज उगवू शकत नाही. महाराज, त्याचप्रमाणे सत्याकडे गतिमान होण्याचे जे साधन होते ते सर्व नष्ट झाले आहेत आणि साधनांशिवाय सत्याकडे गतिमान होणे शक्य नाही. महाराज, एखादी काठी, दगड, छडी किंवा लोखंडाचा गोळा हवेत फेकला असता तो तेथे पृथ्वीप्रमाणे राहू शकेल का? मुळीच नाही भन्ते. महाराज, तो पृथ्वीवर तर राहू शकतो पण हवेत राहू शकणार नाही. याचे कारण काय? भन्ते, तो हवेत स्थिर राहण्याकरिता हवेत काहीच साधन उपलब्ध नाही. तेव्हा साधनांशिवाय तो
तेथे कसा राहू शकेल? महाराज, त्याचप्रमाणे सत्याकडे गतिमान होण्याकरिता त्याचे कर्मफळ बाधक ठरल्या वाचून राहणार नाहीत. महाराज, पृथ्वीवर जसा अग्नी जळू शकतो तसाच तो पाण्यात सुद्धा जळू शकेल का? मुळीच नाही भंते. का नाही? भंते, अग्नी जळावयाची जी साधने असतात ती पाण्यात उपलब्ध नाहीत आणि साधनांशिवाय अग्नी जळू शकत नाही. महाराज, सत्याकडे गतिमान होण्याकरिता त्याचे कर्मफळ बाधक ठरल्या वाचून राहणार नाही. भंते नागसेन, या विषयावर अजून थोडा विचार करा, कारण आपण सांगितलेल्या गोष्टी अजूनही मला पटल्या नाहीत. आपण केलेल्या पापांचे स्मरण झाल्याशिवाय पश्चाताप होत नाही, तेव्हा तेथे अडचण ती कशी? महाराज, विषाची ओळख नसता जर एखाद्याने हलाहल विष सेवन केले तर त्यामुळे तो मरणार की नाही? भंते, तो निश्चितच मृत्यू पावेल. महाराज, त्याचप्रमाणे त्यालाही त्याचे कर्मफळ बाधक ठरल्याशिवाय राहणार नाही. महाराज, कोणी एक मनुष्य अजाणता अग्नीवरून चालू लागला तर तो भाजेल की नाही? भंते, अवश्य त्याचे अंग भाजेल. त्याचप्रमाणे महाराज, त्याने त्या मोठ्या पापाची आठवण केली नाही तरी त्याची बाधा त्याच्या कार्यात अडथळा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. महाराज, एखाद्याला माहीत न होताच अतिशय विषारी साप चावला तर तो मरणार की नाही? तो अवश्य मरेल. महाराज, त्याचप्रमाणे तो त्या मोठ्या पापाची आठवण करीत नसला तरी पण त्याच्या जीवनात निश्चितच बाधा निर्माण करेल. महाराज, आपणास हे माहीत आहे का की जेव्हा कलिंग देशाचा राजा 7 रत्नांसह आपल्या हत्तीवर बसून आप्तांसह जात असता त्याला माहीत असून देखील तो सरळ बोधिवृक्षावर जाऊ शकला नाही, अगदी त्याचप्रमाणे स्वतः तो त्या मोठ्या जपाचे स्मरण करीत नसला तरी पण तो सत्याकडे गतिमान मुळीच होऊ शकत नाही. भंते, बरोबर आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेली गोष्ट कोणीही बदलू शकत नाही, हे मी स्वीकार करतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.